दरम्यान ठाण्यातल्या सभेतनं राज ठाकरेंनी सुद्धा भाजप आणि शिंदेंवर घणाघात केलाय। ठाण्यातली 1000 एकर जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी या सभेतनं केलाय। तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची आज सभा पार पडली, त्यामधून राज ठाकरेंनी शिंदेंच्या सेनेवर हा हल्लाबोल केलाय। 1000 एकर जमीन जंगलाची, जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल, त्याची 1000 एकर जमीन एका उद्योजकाला विकतायत, जंगल काढून टाकतायत, झाडं तोडून टाकतायत। आता बरं वाटलं मला की गणेश नाईकांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही, आनंदाची गोष्ट आहे ती। पण मला कळलंय हे कोणाला करायचंय, एकनाथ शिंदेला करायचंय, त्यांच्या कुठे ओळखीचे आहेत। त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार, गुलामांचा बाजार असायचा ना, पूर्वी गुलामांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलामांचा बाजार मांडला होता। महाराष्ट्रामध्ये 66 ठिकाणी पैसे देऊन, पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले। इथपर्यंत गेलात तुम्ही, विकले जातायत काय, एबी फॉर्म गिळतायत काय। त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी। पण इथपर्यंत सरकार चाललंय। पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको। हे कोणतं राज्य आहे? शैलेश धात्रक, एका ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत। शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक, किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत। म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल। या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली। 15 कोटी। आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांना, त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत। दुसरा मुलगी सौ राजश्री नाईक, कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची। 5 कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे। हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त। आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी। मला समजत नाही या लोकांचं। एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय, आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा। मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही। आपण 5-5 हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं। काल मी जो बोललो ना, ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये, हे स्वतः सांगतोय। आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही, त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे। मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं, पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं, खोटं बोलत राहायचं। त्याला वाटतं याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही, खोट्याचं खरं करता येतं। नाही होणार आता, त्याच्यामुळे तो अर्थच होत नाही। किती खोटं बोलायचं, काही मर्यादा? कोणासाठी करताय हे तुम्ही, कशासाठी करताय हे?